भयान रात्रीतले 3 अविस्मरणीय अनुभव या सिरीज मधला हा 12वा एपिसोड आहे। जर या सिरीज मधले इतर एपिसोड्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात। अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मयूर बाराठे यांनी पाठवला आहे। मी पुण्यात वास्तव्यास आहे। ही गोष्ट साधारणपणे 2 महिन्यांपूर्वीची आहे। मी नेहमीप्रमाणे क्लासवरून रात्री 10 वाजता घरी परतत होतो। मित्रांसोबत बोलत बोलत चालत होतो। तेवढ्यात मला आठवलं की क्लासला जाण्यापूर्वी आईने सांगितलं होतं की लवकर घरी ये, आपल्याला बाहेर गावाला जायचंय। ही गोष्ट लक्षात येताच मी वेळ न घालवता ताबडतोब निघालो। मी मित्रांसोबत अर्ध्या रस्त्यावर आलो असतानाच आईचा फोन आला। ती म्हणाली, लवकर ये बाळा, आणि इतके बोलून ती रडूच लागली। मी तिला सांगितलं आणि विचारलंही की माहितीये मला आपल्याला बाहेरगावी जायचंय, पण तुला रडायला काय झालं? त्यावर आई रडवेल्या आवाजात म्हणाली, बाळा, तुझे आजोबा गेले। हे ऐकून मला मोठा धक्काच बसला। माझे आजोबा फार फिट होते। ते एअरफोर्समध्ये काम करत होते आणि त्यांच्या तरुणपणी ते पैलवान होते। आता त्यांचं वय 90 वर्षांचं झालं होतं, पण तरी त्यांना काहीच त्रास नव्हता। ते एकदम तंदुरुस्त होते। पण आईने सांगितलं की ते हृदयविकाराच्या झटक्याने गेलेत। मला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही। माझे मित्र मला विचारू लागले की काय झालं। त्यावर मी त्यांना सांगितलं तर त्यांनाही खूप वाईट वाटलं। ते सगळेच मला घरी सोडायला आले आणि माझ्या घरच्यांची विचारपूसही केली। तेव्हा रात्री खूप उशीर झाला होता, म्हणून काका आणि पप्पांनी ठरवलं की उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करू, कारण आजोबा रात्री 9:30च्या दरम्यान गेले होते। त्यामुळे आज रात्री त्यांचे शरीर रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले। आम्ही त्या रात्री काहीच खाल्लं नाही, त्यामुळे मला झोपही लागत नव्हती। रात्री 3-3:30 झाले असावेत। मला माझ्या आजोबांच्या जुन्या आठवणी आठवत होत्या। झोप लागत नसल्यामुळे मी पाणी पिण्यासाठी उठलो। आमचं घर 2 BHK आहे, त्यामुळे 2 मजले आहेत आणि लोखंडी जिना हॉलशी जोडलेला आहे। पाणी पीत असतानाच मला अचानक जोरात पावलांचा आवाज आला, जसं कोणीतरी जिन्यावरून वर खाली जात होतं। मी आधी दुर्लक्ष केलं, पण तो आवाज 5-6 मिनिटं सतत येत राहिला। आता मला काळजी वाटू लागली, म्हणून मी दरवाजा उघडला। बाहेर खूप अंधार होता, म्हणून मी टॉर्च लावली, पण तिथे कोणीच दिसलं नाही। त्यामुळे मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण पुन्हा तोच आवाज आला आणि आता मात्र मला खरंच भीती वाटू लागली। हिम्मत करून मी पुन्हा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं। माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं, कारण त्या अंधारात कोणीतरी उभं होतं। त्या अंधारात मला चमकणारे डोळे तेवढेच काय ते दिसले। ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला। मला काहीच कळेना काय करावं। मी गारठून तिथेच उभा राहिलो। पुन्हा जिन्यावरून चालण्याचा आवाज आला।
मी घाबरून घरात पळालो आणि दरवाजा लावून घेतला. देवाचं नाव घेऊ लागलो आणि हळूहळू तो आवाज थांबला. त्यानंतर कशीबशी मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांचं प्रेत आणलं गेलं आणि त्यावर अंतिम संस्कार आणि सगळे विधी झाले. त्या दिवसानंतर मात्र तो आवाज कधीच पुन्हा आला नाही. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे मला अजूनही कळालेलं नाही. मी खरंच काही पाहिलं होतं का, की फक्त माझ्या मनाचा खेळ होता, हे अजूनही मला न उलगडलेलं कोडच आहे. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी आजपर्यंत भूताखेतांच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या, पण स्वतःच्या आयुष्यात अशा प्रकारची घटना घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या रात्रीची भयानक आठवण अजूनही थरारून सोडते. त्या रात्री मी आणि माझा मित्र संग्राम दोघंही एकमेकांशी फारसं बोलत नव्हतो. मनातल्या मनात आपण नक्की काय बघितलं याचाच फक्त विचार करत होतो. घरी आल्यावरही फक्त तोच भयानक प्रसंग घोळत होता. आम्हाला त्या रस्त्यावर रात्री 2च्या सुमारास एक बाई सदृश्य सावली दिसली होती. भयानक गोष्ट ही होती की तिची उंची तब्बल 8 फूट होती, जे अगदी कल्पनाशक्तीच्या पलीकडचं दृश्य होतं. आम्ही जेव्हा गावात फिरायचो तेव्हा लोकांमध्ये सुद्धा या गोष्टीची चर्चा ऐकायला मिळायची. ती बाई पुन्हा दिसली का असं विचारणारे अनेक होते. खरं तर आईबाबांनी सांगितलं होतं की त्या रस्त्यावर काहीतरी विचित्र घडत असतं आणि अशा ठिकाणी कधीच जाऊ नकोस. त्यात रात्रीच्या वेळी तर अजिबात नाही. पण उत्सुकतेपोटी करायला गेलो एक आणि झाले दुसरेच, अशी गत झाली होती. मी आणि संग्राम त्या दिवसानंतर काही दिवस एकमेकांना भेटलोही नाही, कारण दोघंही घाबरलो होतो आणि त्या घटनेबद्दल चर्चा करायची सुद्धा आमची हिंमत होत नव्हती. पण एके दिवशी आम्ही दोघं गावात फेरफटका मारत होतो तेव्हा अचानक संग्रामने त्या घटनेचा विषय काढला. काय रे, त्या दिवशी आपण नक्की काय बघितलं? काय वाटतंय तुला? संग्रामने विचारलं. त्यावर मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण मला खरंच काही समजत नव्हतं. ती बाई खरोखरच होती का, की आपल्याला भास झाला होता? संग्राम पुढे बोलू लागला. मला असं वाटतंय की आपण तिथं काहीतरी भयंकर बघितलं, पण मला हे सुद्धा वाटतंय की जर आपण त्या गोष्टीचं सत्य शोधलं नाही तर आपल्या मनावर कायमचं हे ओझं राहील. मी त्याचं बोलणं ऐकून गोंधळलो होतो, पण त्याचं म्हणणं तितकंच खरं होतं. आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीला घाबरून पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्य उकळणं गरजेचं होतं. शेवटी मी आणि संग्रामने ठरवलं की त्या गोष्टीचं सत्य शोधायचं. आम्ही गावातल्या काही वृद्ध माणसांकडे जाऊन विचारपूस करायचं ठरवलं. गावातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीकडे आम्ही गेलो. त्यांचं नाव महादेव काका होतं. ते खूप अनुभवी आणि जाणकार होते. त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते शांतपणे झाडाखाली बसून काहीतरी वाचत होते. आम्ही त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांना विचारलं, काका, गावात ती बाई दिसते ती कोण आहे आणि ती इथं कशी आली? महादेव काकांनी शांतपणे आमच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाले, ती बाई म्हणजे शांता. तिची गोष्ट फार दुःखद आहे. तिचं लग्न गावातल्या एका माणसाशी झालं होतं, पण तिच्या नवऱ्याने तिला फार त्रास दिला.
एके दिवशी ती त्या रस्त्यावरून पळून जायला निघाली होती, पण तिथे असं काहीतरी घडलं ज्यामुळे तिथेच त्या रस्त्यावर तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही आणि तिचा आत्मा अजूनही मुक्त झालेला नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. हे ऐकून आम्ही थोडे विचारात पडलो. असं खरोखरच असू शकतं का? एका मृतात्म्याची कहाणी इतकी वर्ष तिथे रेंगाळत राहील? आम्ही काकांना विचारलं, काका, आम्ही काही करू शकतो का? तिचा आत्मा मुक्त होण्यासाठी काही मार्ग आहे का? महादेव काकांनी काही क्षण शांत राहून विचार केला आणि मग म्हणाले, आत्म्याची मुक्तता करण्यासाठी प्रार्थना आणि शांतीची भावना गरजेची आहे. तुम्ही त्या जागी जाऊन तिच्यासाठी प्रार्थना करा, तिला शांततेची विनंती करा. कदाचित तिला मुक्ती मिळू शकेल. ही गोष्ट ऐकून आम्हाला थोडं धैर्य आलं, कारण आम्ही चांगलं काम करण्याचं ठरवलं होतं. दुसऱ्याच दिवशी आम्ही ठरवलं की त्या रस्त्यावर जाऊन प्रार्थना करायची. संग्राम आणि मी दोघंही तयारीला लागलो. रात्रीच्या वेळी त्या जागी परत जाणं फार धाडसाचं होतं, पण आम्हाला त्याची चिंता नव्हती. रात्री आम्ही दोघंच गुपचूप त्या रस्त्यावर गेलो. आता तिथं परत जाणं किती भयंकर होतं हे सांगायची गरज नाही. रस्ता संपूर्ण शांत होता, धोक्यात लपलेला. आम्ही तिथे पोहोचलो आणि शांततेसाठी प्रार्थना करू लागलो. तिला शांती मिळावी, तिचा आत्मा मुक्त व्हावा अशी प्रार्थना करत राहिलो. तितक्यात एक थंड हवेची झुळूक येऊन अंगाला स्पर्शून गेली, पण त्या वातावरणात भीती वाटण्याऐवजी एक समाधान वाटलं आणि एक हलकीशी हाक ऐकू आली, मला मुक्त केलंत. जणू तिला शांती मिळाल्यासारखं वाटत होतं. त्या रात्रीनंतर कधीच ती बाई त्या रस्त्यावर दिसली नाही. गावातल्या लोकांनाही आता तसले अनुभव येत नाहीत. आम्हाला वाटलं की आमची प्रार्थना काही प्रमाणात तिचा आत्मा मुक्त करण्यात यशस्वी झाली असावी. आता जेव्हा कधी त्या रस्त्याच्या जवळून जातो तेव्हा त्या प्रसंगाची आठवण नक्कीच येते, पण आता ती भीती न राहता एक शांतीचा अनुभव देते. आम्हाला वाटतं की तिला अखेरची मुक्ती मिळाली असावी. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. आम्ही रोज रात्री मित्रांबरोबर चालायला जायचो. ते आमचं एक ठरलेलं काम होतं. गावाबाहेरचा एक रस्ता होता जिथे आम्ही नेहमी चालायला जायचो. रस्त्यावर एक पूल होता आणि त्याच्या समोर एक मोठं जांभळाचं झाड होतं. एके दिवशी आम्हाला त्या झाडाबद्दल एक विचित्र बातमी समजली. एका व्यक्तीने त्या झाडाला लटकून आत्महत्या केली होती. ही गोष्ट ऐकून आम्हाला धक्काच बसला, कारण हा रस्ता आणि ते झाड आमच्यासाठी नेहमीचं होतं. त्या घटनेनंतर गावात चर्चा सुरू झाली की रात्रीच्या वेळी त्या झाडाच्या आसपास तो माणूस दिसतो. काहींनी सांगितलं की रात्री तिथे चित्रविचित्र भास होतात. हे ऐकून आम्ही थोडे सावध झालो आणि 2-3 दिवस रात्री चालायला जाणं बंद केलं. पण नंतर असं वाटू लागलं की या गोष्टीत किती तथ्य आहे हे पाहिलं पाहिजे. शेवटी आम्ही ठरवलं की त्या रस्त्यावर पुन्हा जाऊन त्या झाडाच्या आणि पुलाच्या जवळून जाऊ. त्या घटनेनंतरचा तो 4था दिवस होता. आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो. जसजसे आम्ही त्या पुलाजवळ पोहोचलो तसतसं काहीतरी वेगळंच वाटू लागलं. अचानक वातावरणातला गारवा वाढू लागला. आम्ही जागीच थांबलो आणि एकमेकांकडे पाहू लागलो.
वातावरणातला बदल सगळ्यांनी हेरला होता. आम्ही आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीही दिसत नव्हतं. आम्हाला वाटलं की बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत, म्हणून आम्ही माघारी फिरून तिथून जायला निघालो. पण तितक्यात अचानक त्या झाडाची फांदी तुटून खाली पडली. त्या आवाजाने आम्ही सगळेच दचकून थांबलो. आम्ही झटकन वर पाहिलं, पण झाडावरही कोणीच दिसलं नाही. ही फांदी तुटून खाली कशी पडली हा विचार करू लागलो. पण तितक्यात एक वेगळाच आवाज येऊ लागला, म्हणजे कोणीतरी जीव वाचवण्यासाठी तडफडतंय असा. आम्ही सगळीकडे पाहू लागलो, पण आवाजाची दिशा कळत नव्हती. आमच्यातले 1-2 जण म्हणाले की इथे खूप अस्वस्थ वाटतंय, म्हणून आम्ही तिथून चालायला सुरुवात केली. 5 ते 10 मिनिटं चालून आम्ही पुढे आलो. पण जेव्हा आम्ही आजूबाजूला पाहिलं, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. कारण आम्हाला समजलं की इतकं अंतर चालूनही आम्ही अजूनही त्या पुलाजवळच उभे आहोत. हे पाहून आमचं डोकं चक्रावलं, कारण आम्ही तर पुढे चालत गेलो होतो, मग पुन्हा इथेच कसे आलो? सगळेजण घाबरून एकमेकांकडे पाहू लागलो. कोणालाही काहीच कळत नव्हतं. एक विचित्र भय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. आम्ही देवाचं नाव घेतलं आणि तिथून बाहेर पडायचं ठरवलं. आम्ही सरळ तिथून धावत सुटलो आणि कसेबसे शेवटी घरी आलो. त्या प्रसंगाची आठवण अजूनही मनात घर करून बसली होती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आतापासून त्या रस्त्यावर कधीही फिरकायचं नाही. इतकंच काय, त्या रस्त्याकडे पाहायचंही टाळायचं. त्या दिवसानंतर आमच्यापैकी कोणीच पुन्हा त्या रस्त्यावर गेलं नाही. गावातल्या चर्चाही काही दिवसांनी थांबल्या, पण आम्हाला मात्र तो भयानक प्रसंग कधीही विसरता आला नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.